नक्की हा सर तुम्ही हा तेलंग सर विचारा प्रश्न. हा, तर हा तर गुजर काका, विचार काका बोला. बोला. आपण ह्या आपण जेवढ्या कलमा ह्या सांगल्या, जेवढ्या कलमा सांगल्या ह्या कलमाचं ह्या कलमाचं समाजाने त्यांना समाजाने विचार त्यांना करावा विचार करावा आणि जे सांगितल्या आणि पद्धतीनं सांगितल्या काम करावं. पद्धतीनं काम करावं. आपण ज्या आपण तळमळीनं ज्या सांगताय, तळमळीनं सांगताय त्या तळमळीनं त्या आपल्या तळमळीनं आपल्या शेतकरी असेल, शेतकरी आपले असेल, कार्यकर्ते आपले असेल, कार्यकर्ते यांनी असेल, या त्यांनी या तुमच्या तळमळीचा विचार करावा. विचार त्याच्यानंतर मी करावा. आपल्याला त्यानंतर मी आपल्याला पुढील प्रश्न पुढील प्रश्न विचारतो. विचार. तर काका, तर काका बोला. आपण हे बोला. सर्व आपण काम हे सर्व निस्वार्थ काम करता. निस्वार्थ करता. हो सर. निस्वार्थ काम निस्वार्थ करून काम करून भल्या 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 अधिकाऱ्यांना आपण अधिकाऱ्यांना वठणीवर आपण आणले. वरतीवर आणले. तर मला सांगा तर काका, मला सांगा यामध्ये काका यामध्ये सर्वात मोठं सर्वात शस्त्र मोठं आपल्याकडे क्षेत्र कोणतं? आपल्याकडे कोणतं? माझ्याकडं मी पहिलं सांगेन की माझ्याकडं ब्रह्मास्त्र म्हणजे संविधान. बरोबर. आताही तुम्ही पक्ष बघता, आताही बघू शकता, याच ठिकाणी माझ्याकडे संविधान आहे. आपण सर्व बघू शकता, काका जे दाखवत आहे खरोखर संविधान आहे, आणि संविधानाच्या दाऱ्यात राहून संविधानाच्या मार्गाने काका ते प्रश्न सोडवत असतात. ह्यासाठीच मी काकांना हाच प्रश्न केलाय. काका, आपण पुढे बोलू शकता. जगामध्ये एकच भारी ते संविधान. सध्या जगामध्ये गरज कशाची असेल तर संविधानाची असेल. तुम्ही म्हणसाल का त्या संविधानामध्ये तत्कालीन बाबासाहेबांनी लिखण्या केलेल्या कलमामध्ये तेव्हापासूनच माहिती अधिकार कायदा आहे. हा आत्ता कायदा नाहीये, परंतु त्या कायद्याला अंमलात आणण्याचं काम अण्णा हजारेंनी केलं. परंतु मी ते संविधान का वाचतो? ज्याने जगण्याचं बोलण्याचं अधिकार दिलेत, ज्याने कायदा कसा वापरावा त्याच्यात अधिकार दिलेत, ते मी ते आर्टिकल वाचतो. त्या प्रत्येक आर्टिकलामध्ये तुमचं कशा पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करू शकता हा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने हे तुमचे कायदे निर्माण झालेत. आणि हे कायदे निर्माण झाले, मी कायद्याची पुस्तकं वाचतो. समजा आता माझ्याकडे असेल साक्षी पुरावा कायदा, हा साक्षी पुरावा कायदा असेल. हा समजा पॉकेट डायरी माहिती अधिकाराची हे असेल, जमीन महसूल खंड असेल हे असेल, हे ग्रामपंचायत अधिनियम असेल हे असेल, जिल्हाधिकारी संजय कुडेकर यांचं प्रश्न उत्तराचं 2000 प्रश्नाचं 3000 प्रश्नाचं पुस्तक. म्हणजे हे मी जे बोलत आहे हे मी अभ्यास वाचन करून बोलत आहे, मी मनाचं बोलत नाही. कारण मी एकच मानतो आत्ताच्या काळामध्ये संविधान, आणि त्या संविधानाने केलेले कायदे त्याला मी मानतो. आणि त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या कार्यालयात पाठपुरावा करतो. आणि तो पाठपुरावा करत असताना कुठल्या अधिकाऱ्याचं उत्तर नाही. का उत्तर नाही? कारण मी संविधानाने विचारलेला प्रश्न त्यांच्याकडे उत्तर नाही. कुठलंही काम करत असताना मी गैर पद्धतीनं काम करत नाही. त्या बाबासाहेबांनी घालून दिलेल्या प्रश्नमंचाचं किंवा संविधानाच्या नियमावलीनं मी मागतो, मग ते कोणी नाही. आणि अशा संविधानाच्या पाठपुराव्याला तुम्हाला जगामध्ये कुणी रोखू शकत नाही. जगामध्ये, मी भारतात नाही बोलत, जगामध्ये बोलतोय, जगामध्ये तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये जे वाक्य लिहिलं, एक वाक्य बदलायसाठी अख्खा देश एकत्र यावा लागतो लोकसभेमध्ये, आणि बहुमत होईल त्यावेळी त्याचे वाक्य बदलावं लागतं. हे सोपं काम नाही. या अधिकाऱ्याला मी एखाद्या वेळेस जी माहिती मागतो त्या संविधानाच्या मार्गाने मागतो, आणि त्याला ते देणं बंधन करायचं नाही दिलं तर त्याच्या गुन्हा हा होणारच. अशा पद्धतीने माझं कामकाज चालू असतं. याचाच अर्थ गुजर काका हे संविधान प्रेमी आहेत. संविधानाच्याच मार्गाने हे प्रत्येक अधिकाऱ्याला वट्टीवर आणतात, संविधानाच्या मार्गाने प्रश्न विचारतात, संविधानाच्या दाऱ्यात राहून सर्वच काही काम करतात. म्हणून सर्वच्या सर्व कोणताही अधिकारी असो, तो लहान असो या मोठा असो, गुजर काकांना घाबरल्याशिवाय राहत नाही. कारण ते सत्याच्या मार्गाने चालतात, संविधानाच्या मार्गाने चालतात. पुढील प्रश्न आपण राजेंद्र बुवा हे विचारू शकतात. सर माझ्याकडे तांत्रिक अडचण असल्या कारणाने तरी सुद्धा व्हिडिओमध्ये मी दिसणार नाही, परंतु मी नक्की प्रश्न विचारेल. सर, गुजर सर, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासक आहात हे आम्हा आता सर्व कार्यकर्त्यांना लक्षात येत आहे. आपण
एका महिन्यात आपली निस्वार्थ चळवळ 15 जिल्ह्यात पोहोचलेली आहे आणि लवकरच आपण महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आपण आपल्या कामाच्या याच्यातून एकूण महाराष्ट्र व्यापायला आपल्याला वेळ लागणार नाही. नक्कीच आपलं काम आणि कामातून निस्वार्थ सेवा ही खूप महत्वाची आहे. कारण आपण रोज जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात आणि अडाणी होतकरू लोकांना मदत करतात. ही प्रेरणा जर आम्ही स्वीकारली सर्व कार्यकर्त्यांनी तर नक्की आपल्या महाराष्ट्रातून जे लूट होते, जे पैसे घेतले जातात, 100 रुपये असतील, 50 रुपये असतील, ते आपण कुठेतरी थांबवले पाहिजे आणि इथूनच आपण भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. नक्कीच गुजर काकांचं जे काम आहे ते प्रत्येकाने प्रेरणादायी ठरेल आणि प्रत्येक याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी शिकून घेतील. हा आम्हाला खरंच भाग्यवान, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की काकांनी एवढी मोठी पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्याच्यातून आता महाराष्ट्राला नवदिशा देण्यासाठी निशुल्कपणे मोफत मार्गदर्शन आणि सेमिनार घेणार आहेत. दर गुरुवारी आणि रविवारी मार्गदर्शन होणार आहे. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्की संपर्क साधायचा आहे आणि भूषण सोनटके असतील, राहुल जयकर असतील, किरण जेजुरकर असतील आणि सुनील गुजर काकांचा सुद्धा आपण नंबर प्रायव्हेट केलेला आहे. तर फोन लावण्यापेक्षा तुम्ही सेमिनार मध्ये नक्की जोडा. कारण फोनच्या माध्यमातून रोज रोज एकाला उत्तर देणं चुकीचं ठरेल. म्हणून आपण ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप तयार केलेला आहे. आपला प्रश्न ग्रुपवर टाका. अनेक तज्ञ कार्यकर्ते त्याच्यातून तो प्रश्न सॉल्व्ह करतात आणि रविवारी आणि गुरुवारी जो सेमिनार भरतो त्याच्यातून आपण आपल्या प्रश्नांना वाचा फोडू. नक्कीच काका, आम्हाला फक्त सीआरपीसी, दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा 2015 आणि अभिलेख जतन कायदा याच्याबद्दल जर थोडं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नक्की नक्की. मी गेले 12 वर्ष शिकत असताना मला काही ज्ञानगुरू पण लाभले. मी शिष्य होतो, माझे गुरु अनेक होते. मी ज्ञान घेण्याचं काम करतो, ज्ञान देण्याचं काम करतो. ज्ञान दिल्या घेतल्याने वाढत असतं. ज्ञान हे चोरता येत नाही. ज्ञान हे कुणाला चोरून नेता येत नाही. ज्ञान दिल्या गेल्याने वाढतं. म्हणून माझे ज्ञानगुरु नितीन शशिकांत यादव असेल, जागृत महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष बसवेकर सुभाष बसवेकर असेल, महाराष्ट्र महासंघाचे सन्माननीय बाळकृष्ण मते तहसीलदार सोलापूर, हे महसूल मधले कायदे तज्ञ, ते माझे ज्ञानगुरु आहेत. त्याचप्रमाणे माऊली सोनवणे, जमीन हक्क प्रश्न. आता तुम्ही बघू शकता माझ्या केशाला सिम्बॉल आहे, हा बघा. हा सिम्बॉल म्हणजे याच्यामध्ये हायकोर्टाचे 3 वकील आहेत, सिव्हिल कोर्टाचे तालुक्याचे 2-3 वकील आहेत आणि माऊली सोनवणे आहे, ते माझे ज्ञानगुरु. माझे दाता म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला संकटामध्ये कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करतात, अगदी तन मन धन. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, पण माऊली सोनवणेकडे मला कुठलाही प्रसंग आला, धनाचा असेल तरी माऊली सोनवणे माझे प्रश्न सोडवतात. परंतु त्यांनी एवढं मोठं ऑफिस वडगाव मावळच्या ठिकाणी घेऊन आज 2 BHK ऑफिस घेऊन 10,000 रुपये महिना भरतात आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ते उपलब्ध करून दिलं. तालुक्याच्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे जमिनीशी निगडीत जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवतो. अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ते फोन लावायला तयार असतात. असे आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना योगायोगाने काही दिवसापूर्वी आमचे पत्रकार राजेंद्र भाऊ असतील, सोनटक्के असे, जे असे बरेच मंडळी, माझे नाव काय लक्षात नाही, आपल्या माहिती अधिकार चळवळी निस्वार्थ ग्रुपमध्ये जेवढे काय 700+ कार्यकर्ते आहे, हे सगळे माझे मित्र पण गेले. एक राजेंद्र भाऊने एक संकल्पना सुचवली आणि संकल्पाच्या माध्यमातून म्हणलं आपलं या महाराष्ट्रभर एक निस्वार्थपणे चळवळ सुरू करायची. मी राजेंद्र भाऊला सांगून टाकलं, अगदी चांगला उपक्रम आहे. या जे जगाला भामटे लुटायला निघले ते आपण कुठे थांबवलं पाहिजे. आणि भूषण सोनटके सर ऍडव्होकेट, मला वाटतं मागच्या आम्ही हप्त्यामध्ये तळेगाव या ठिकाणी भेटणार होतो, पण योगायोगाने भेट नाही आमची झाली. असो, पण अशा ह्या सर्व मान्यवर मंडळीचं मला सहकार्य मिळलं. आम्ही अभ्यास करीत गेलो. लोक उत्तर वायामध्ये घरात बसतात, पण मी उत्तर वायामध्ये अभ्यास करतो. आणि माझा असा छंद आहे की मला वाटतं मी संविधान हक्क पाठ करावं, मला वाटतं सीआरपीसी पाठ करावं, मला वाटतंय महसूल कायदा पाठ करावं, मला वाटतंय ग्रामपंचायत अधिनियम पाठ करावं, मला वाटतंय गाव नमुना 1 ते 31 पुन्हा अभ्यास करावा, मला वाटतंय
तलाठी कार्यालय गाव नमुने 1 ते 1चा पूर्ण अभ्यास करावा, की माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी गुतवायचा प्रयत्न केला किंवा काही दिशाभूल प्रयत्न केलं तर त्या ठिकाणी मी स्वतःहून सुनावणीला जाईल. मी आताच मध्ये कलेक्टरच्या 3-4 सुनावण्या केल्या. त्यांनी त्यावेळेस विरोधी वकिलांनी मला विचारला प्रश्न, या माणसाला तुम्ही कसा बोलायला संधी दिली? तर मी म्हणलं, बाबा रे, संविधान आर्टिकल 21 वाच, आणि त्यानुसार मी या ठिकाणी हायकोर्टाच्या जजमेंटनुसार मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळी त्या वकिलाला काही उत्तर देता नाही आलं. मी ते काल पत्रक बनवले की माझ्या कार्यकर्त्याला माहिती अधिकारचा विषय सोडा, माहिती अधिकाराच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे आणि ते आपल्याला शिकायचे आणि आपल्या लुटणाऱ्या शेतकरी बंधूला, माता भगिनीला, हे लूट करणाऱ्यांना थांबवायचं आहे, ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली. नक्की सर, तुम्ही तुमची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. आम्हाला खरंच याची नव ऊर्जा मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रभरात जेव्हा 36 जिल्ह्यात आपण ही चळवळ घेऊन जाणार आहोत तर याचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणती असतील साहेब, की जे आपण पुढील काळात राबवणार आहोत? आणि जी संकल्पना चळवळ म्हणजे अनेक चळवळी तयार झाल्या, त्याच्यातून भारत स्वतंत्र सुद्धा झाला, तर ही चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट कोणते असतील बरं? माझी पहिलं उद्दिष्ट असेल, चळवळी भारत स्वतंत्र झाला, हे राजेंद्र बाबा म्हटले पत्रकार अगदी बरोबर आहे. मुघलांचं राज्य होतं, आया बहिणीची आबरू लुटत होती, तेव्हा आऊसाहेब जिजाबाईच्या मनामध्ये एक चळवळ निर्माण झाली. आयसा पुत्र गोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. या महाराष्ट्रामध्ये 2च पुत्र आईसे जन्मले, एक 14 चळ्याचा ज्यांनी लढा सोडवला ते बाबासाहेब, आणि एक आयसा पुत्र गोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. असे छत्रपती शिवाजी महाराज, आयसा पुत्र गोंडा, त्यांनी जनतेचा लढा साठी आपलं संविधान अर्पण केले, ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये माझ्या कार्यकर्त्याला कोणी रोखायचं काम केलं तर संविधान मार्गाने माझ्या चळवळ ग्रुपच्या आम्ही हजारो कार्यकर्ते एकत्र येऊन तो लढा सोडवणार. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न प्रलंबित असेल त्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवणार. आणि आम्ही सगळं संविधानी प्रेमी कार्यकर्ते आहो, आम्ही कुठल्याही वाईट मार्गाने जाणार नाही, ही संकल्पना माझ्या मनामध्ये आहे. नक्की सर, तुमची संकल्पना खूप छान आहे की आम्ही कोणाकडून 1 रुपया घेणार नाही शिकवायचा आणि आमचे कार्यकर्तेही कोणाकडून 1 रुपया घेणार नाही, आणि याच्यातून माहिती अधिकार कायदा पण सक्षम होईल आणि कार्यकर्ता सुद्धा सक्षमपणे माहिती निर्भीडपणे मागू शकेल. याच्यातून फायदा असा होईल की जी माहिती अधिकारामध्ये जी वेगळी भूमिका झाली, जी माहिती अधिकाराला बदनाम करण्याची जी भूमिका अनेक चुकीच्या पद्धतीने जे RTI लावतात, माहिती अधिकार लावतात, त्यांच्यामुळे जी आहे त्या तो डाग नक्की पुसला जाईल, याच्यात शंका नाही. परंतु सर, कार्यकर्त्यांना कशा प्रकारे पुढे आपण गाईडलाईन करताना त्यांना कशा पद्धतीने संघर्ष करावा लागेल, किंवा कशा प्रकारे त्यांनी जोडपत्र दाखल करायला पाहिजे, कशा प्रकारे 30 दिवसात माहिती नाही दिली तर अनेक शासन निर्णय झालेले आहेत, अवलोकनाचे झालेले आहेत, माहिती मोफतचे झालेले आहेत. तर याच्याबद्दल आपल्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते असे पण शिकले की जे 10 रुपयाचे तिकीट लावत होते, परंतु त्यांचे आता ते 10 रुपये वाचलेत, की जे दारिद्र्य रेषेच्या खालील असतील, जे पिवळे रेशन कार्ड असेल, प्राधान्य कुटुंबामध्ये असतील, अशा कार्यकर्त्यांचे 10 रुपये वाचलेत. विचार करा की असे असंख्य महाराष्ट्रातील जेव्हा 36 जिल्ह्यातील 100 कार्यकर्ते, 200 कार्यकर्ते जेव्हा RTI मध्ये उतरतील, तेव्हा आपण प्रामुख्याने त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षित करणार आहात, त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त. नक्कीच राजेंद्र पत्रकार यांनी खूप छान प्रश्न विचारला की आमच्या चळवळी ग्रुपमध्ये नवे नवे कार्यकर्ते इन्व्हॉल्व होतात, जॉईंट होतात, जवळजवळ 700+ कार्यकर्ते आहेत. तर माझी तर संकल्पना पूर्ण महाराष्ट्रावर 1 लाख कार्यकर्ते जॉईन करण्याची संकल्पना आहे. आणि जोडपत्र कशा पद्धतीनं भरावं, साधं आणि सोपं जोडपत्र तुम्हाला विविध नकलेतच पाहिजे असं काही नाही. साध्या पेपरवर, साध्या पेन आणि कागदात घेऊन त्याच्यावर तरी तुम्ही लिहिलं तरी चालतं. कायद्यात कुठं असं बंधन नाही की तुम्ही तो छापीलच फॉर्म पाहिजे, पण तुमचं अक्षर सुंदर पाहिजे, जेणेकरून पुढच्याला वाचता आलं पाहिजे. ते करत असताना त्याला 10 रुपयाचं तिकीट लावणं बंधनकारक आहे. पण जे दारिद्र्य रेषेखाली असेल किंवा पिवळे कुपन असेल तर त्याने त्याचा दाखला किंवा त्या कुपनाची रेशन कार्डची त्याला लावणं बंधनकारक.
काय होते की शासनाने सांगितले ज्याचं 14,000च्या आत उत्पन्न आहे त्याला पिवळं कार्ड राशन कार्ड लावण्याचा अधिकार आहे, तो 2002चा सर्वे आहे आणि ते कायद्यात बंधनकारक आहे. तसं मी बोलत नाही, शासन परिपत्रक आहे माझ्याकडे, जवळजवळ नाही म्हटलं तर 2,000 परिपत्रक असतील. आणि त्याच्यामुळं मी नुसतं काय कार्यकर्ते काय करतात, लोड करून घेतात, वाचत नाही, हे चुकीचं आहे. आता जोडपत्र दाखल केल्यानंतर समजा तुम्ही 1 तारखेला दाखल केले ना, बरोबर पुढच्या 1 तारखेला जोडपत्र ब दाखल करायचं, म्हणजे त्याला माहिती अधिकार अधिनियम कलम 1901 म्हणतात, ते दाखल करायचं. का म्हणतो माहिती का, आपला दिवस वाया गेला नाही पाहिजे. पुढल्या अधिकाऱ्याने तुम्हाला 10 दिवसात शुल्क कळवणं बंधनकारक आहे. त्यांनी जर कळवले नसेल, 15 दिवसाच्या पुढे गेला असेल, तर तुम्ही ज्या वेळेस तो तुम्हाला 20व्या 30व्या दिवशी पत्र शुल्काचं पाठवलं असेल, तुम्ही अजिबात शुल्क भरू नका, मी कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो. कारण शासनाने परिपत्रक बनवलेले आहे, जर तुम्हाला 15 दिवसाच्या आत